हॅलो गाईज, वेलकम टू EPD एज्युकेशन. गाईज, MS सेट म्हणजेच महाराष्ट्र सेट किंवा NTUGC नेट हे दोन्ही एक्झाम विथआउट एनी कोचिंग क्लास तुम्ही कशा पद्धतीने क्वालिफाय होऊ शकता हा पॉईंट या ठिकाणी आपण समजून घेणार आहोत. म्हणजे कोचिंग क्लासमार्फत तुम्ही MS सेट किंवा नेट एक्झाम क्लिअर करू शकता, पण पैसे पेड न करता देखील तुम्हाला MS सेट किंवा नेट एक्झाम क्लिअर करता येऊ शकतो. मग त्या ठिकाणी तुम्ही सेल्फ स्टडीने कशा पद्धतीने अभ्यास करून MS सेट एक्झाम क्लिअर करू शकता, फर्स्ट अटेम्प्टमध्ये तुम्ही कशा प्रकारे चांगले मार्क मिळवू शकता या संदर्भात आपण इन्फॉर्मेशन आजच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. कारण तुम्ही पाहिलं असेल मार्केटमध्ये काही विद्यार्थी 10-12 वर्षापासून सेट नेट एक्झाम देत आहेत, पण त्यांना काही यश भेटलेलं नाही आहे, ते क्वालिफाय झालेले नाही आहेत. आणि काही विद्यार्थी असे आहेत जे फर्स्ट अटेम्प्टमध्ये एक्झाम क्लिअर करतात. मग आपण या ठिकाणी हेच समजून घेणार आहोत की आपण फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्टमध्येच MS सेट किंवा नेट एक्झाम कशा प्रकारे क्लिअर करू शकतो. फ्रेंड, आजचे लेसन जे विद्यार्थी इन फ्युचर सेट किंवा नेट एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचं ठरू शकतं. आजचे लेसन पाहण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट, MS सेट किंवा नेट एक्झामबद्दल तुम्हाला सर्वच अपडेट हवे असतील तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनलला किंवा टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता. दोन्ही चॅनलची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या ठिकाणी लिंक मार्फत तुम्ही जॉईन करून सर्व अपडेट मिळवू शकता सेट आणि नेट एक्झामबद्दल. ठीक आहे, तर फ्रेंड, आज आपण MS सेट किंवा नेट एक्झामचा तुम्ही अभ्यास कशा पद्धतीने आणि कुठून सुरू करायला हवा हे समजून घेणार आहोत. बेसिक इन्फॉर्मेशन सांगणारे जे विद्यार्थी फर्स्ट टाइम एक्झाम देणार आहेत त्या विद्यार्थ्यांसोबत हे लेसन शेअर करा, त्या ग्रुपमध्ये शेअर करा, जेणेकरून त्यांना याचं बेनिफिट होईल. सिंपल वेमध्ये जे रिअल आहे ते सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे, तर फ्रेंड हे पहा, आत्ता तुम्ही जो स्टडी करणार आहात ना, तो तुम्ही स्टडी सेटचा करणार आहात, पण त्यामध्ये अल्टिमेट नेट एक्झामचा देखील सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. कारण या ठिकाणी सेट आणि नेट या दोन्ही एक्झामचा सिलेबस 100% सेम आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारचे चेंजेस नाही आहेत. फरक इतकाच आहे की नेट एक्झाममध्ये जे क्वेश्चन असतात ते थोडेसे डीपमध्ये असतात आणि कन्सेप्च्युअल असतात. सेट एक्झामला बेसिक क्वेश्चन असतात, जास्त काही डीपमध्ये क्वेश्चन विचारले जात नाही. ठीक आहे, हाच फरक आहे, बाकी सिलेबस सेम आहे. म्हणजे जर तुम्ही फक्त सेटचा अभ्यास सुरू केला तर अल्टिमेट तुमचा नेटचा देखील सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होणार आहे, हे लक्षात ठेवा. आता या दोन्ही एक्झामचा अभ्यास सुरू करण्यासाठी नॉर्मली 2 मार्ग तुमच्याजवळ आहेत. ठीक आहे, जो फर्स्ट वे आहे तो म्हणजे तुम्ही डायरेक्टली आपला जो कोर्स आहे तो कोर्स जॉईन करून स्टडी सुरू करू शकता. आणि जो सेकंड वे आहे तुमचा स्टडी सुरू करण्याचा तो म्हणजे सेल्फ स्टडी. ठीक आहे, यातला जो कोर्स आहे ना, त्या कोर्सला जर तुम्ही जॉईन केलं तर तुमचा अल्टिमेट सर्वच सिलेबस त्या ठिकाणी कव्हर होणार आहे. तुम्हाला अदर कुठलाही अभ्यास करण्याची गरज पडत नाही. म्हणजे जो आपला कोर्स आहे त्या कोर्समध्ये आपण सिलेबसपासनं ते एक्झामचं स्ट्रक्चर असेल, सिलेबसमधले सर्व कंटेंट असतील, MCQज प्रॅक्टिस असेल, क्वेश्चन पेपर संदर्भात प्रॅक्टिस असेल किंवा एक्झाम संदर्भात ट्रिक्स किंवा टिप्स असतील, या सर्वच कोर्समध्ये तुम्हाला कव्हर करून दिले जातात. अदर काहीच करण्याची गरज पडत नाही. इझी वेने तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता. हा फर्स्ट ऑप्शन. सेकंड ऑप्शन आहे तुम्ही सेल्फ स्टडीने देखील अभ्यास करून एक्झाम क्रॅक करू शकता. फर्स्ट ऑप्शनबद्दल तुम्हाला मी खूप वेळा कोर्सबद्दल इन्फॉर्मेशन ऑलरेडी सांगितलेली म्हणून काही जास्त काही सांगत नाही. पण तुम्हाला कोर्सबद्दल तरी पूर्ण डीपमध्ये इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्ही आपल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करून इन्फॉर्मेशन मिळवू शकता. तिथे तुम्हाला सर्व इन्फॉर्मेशन सांगितले जाईल कोर्सबद्दल. ठीक आहे, हा फर्स्ट वे सांगितला. आज आपण फर्स्ट वेबद्दल डिस्कशन करणार नाही आहे. आपण आज सेकंड वे जो आहे सेल्फ स्टडीचा याबद्दल डिस्कशन करणार आहोत. सेल्फ स्टडी करून तुम्ही कशा पद्धतीने एक्झाम क्रॅक करू शकता ते आपण पाहणार आहोत. ठीक आहे, तर हे पहा, आता तुम्ही सेल्फ स्टडी सुरू करणार आहात. एक्झामला आपण असं कन्सिडर करू की 6 महिने आणखी बाकी आहेत. ठीक आहे, मी स्ट्रॅटेजी किती महिन्यांसाठी सांगतोय? 6 महिन्यांसाठी. मग या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवायचं, आपल्याला पेपर फर्स्ट ॲज वेल ॲज पेपर सेकंड हे दोन्ही पेपरचा अभ्यास करायचा आहे. जो पेपर सेकंड आहे ना, तो पेपर सेकंड इझी असतो. इझीचं कारण का? कॉलेज लाईफमध्ये तुम्ही FY to PG ज्या काही गोष्टी अभ्यासलेल्या आहेत ना त्याच गोष्टी सर्व पेपर सेकंडमध्ये असतात, वेगळं काहीच नसतं. त्याच गोष्टींचे पुन्हा तुम्ही बुक्स फक्त एकदा रिवाइज केले तर पेपर सेकंड अल्टिमेट तुमचा सर्व कव्हर होऊ शकतो. त्यामध्ये डिफिकल्टी अशी काही नाही आहे. प्रश्न राहतो पेपर फर्स्टचा. पेपर फर्स्टमध्ये जे पण 10 युनिट आहेत ते सर्व नवीन आहेत.
म्हणजे टीचिंग ॲप्टिट्यूड असेल, कम्युनिकेशन असेल, हायर एज्युकेशन असेल, त्यानंतर ICT असेल, रिसर्च असेल, हे सर्व युनिट नॉर्मली विद्यार्थ्यांसाठी नवीन असतात. त्याचा अभ्यास करणं विद्यार्थ्यांना थोडंसं डिफिकल्ट वाटतं आणि विद्यार्थ्यांना यामध्ये स्कोअर कमी भेटतो. त्यामुळं अनेक विद्यार्थ्यांचा रिझल्ट राहून जातो. ठीक आहे, हे होऊ नये त्यासाठी पुढच्या 6 महिन्यांमध्ये तुम्ही कशा पद्धतीने अभ्यास करायला हवा ते आपण समजून घेतोय. तर फ्रेंड, या ठिकाणी अभ्यास सुरू करताना सर्वात पहिल्यांदी जी पण सिलेबसची PDF आहे त्या PDFला ओव्हरव्ह्यू करायचं. सिलेबसमध्ये असे कुठले पॉईंट आहेत जे आपल्याला ओळखीचे वाटत आहेत हे पाहायचं. तुम्हाला गॅरंटी देईल 90% तुम्हाला सिलेबस आहे ना ओळखीचा वाटणार नाही. 10% तुम्हाला ओळखीचा वाटेल. तुम्हाला वाटेल अरे काय आहे पेपर फर्स्टमध्ये टीचिंग ॲप्टिट्यूड, ठीक आहे, काय आपण कधी वाचलेलं नाही, कारण PGपर्यंत तसे काही टॉपिकच नाही आहेत. बरं ना. रिसर्च ॲप्टिट्यूड अनेक विद्यार्थ्यांना नाही येते टॉपिक. मॅथमॅटिकल रिझनिंग, लॉजिकल रिझनिंग अनेक 800 विद्यार्थी असतील त्यांना ते टॉपिकच नाही आहेत. मग त्यांना 90% सिलेबस नवीन वाटेल. ठीक आहे, पहिल्यांदा तुम्ही सिलेबस पाहिला, तुम्हाला कळालं की 10% किंवा 20% सिलेबस आपल्याला ओळखीचा वाटतोय, बाकी ओळखीचा वाटत नाही आहे. सेकंड तुमचा जो पॉईंट असेल तो म्हणजे प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर, ते तुम्हाला पाहिजेत. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पाहिल्यानंतर तुम्हाला कळेल की जो आपण सिलेबस पाहिला होता त्या सिलेबसमधल्या कुठल्या पॉईंटवर एक्झामला क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. कारण सिलेबस पाहायला अवघड वाटलं, पण सिलेबस पाहिल्यानंतर तुम्हाला कळालं की सिलेबसमध्ये हे टॉपिक आहेत आणि ते पाहिलं तुम्ही. प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहेत ते पाहिले, त्यानंतर तुम्हाला कळालं की सिलेबसमधल्या कुठल्या पॉईंटवर फ्रिक्वेंटली क्वेश्चन येत आहेत. ठीक आहे, हे तुम्हाला कळाल्यानंतर सिलेबसमध्ये जो पण कंटेंट असं तुम्हाला दिसलाय की त्यावर क्वेश्चन आलेले आहेत त्या कंटेंटला हायलाईट करायचं. ठीक आहे, रिपीट करतो. तुम्ही सर्वात पहिल्यांदा सिलेबस पाहिला, थोडंसं बारकाईने पाहिला, सर्व डीपमध्ये सर्व गोष्टी पाहिल्या. फक्त सिलेबसची PDF म्हणतो मी, त्याच्या आतला कंटेंट नाही. ठीक आहे, तो कंटेंट म्हणजे थोडक्यात जे चॅप्टर आहेत ते वगैरे पाहिले. त्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर तुम्ही पाहायला घेतले. त्यानंतर तुम्हाला कळलं की प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमध्ये हा क्वेश्चन आहे, तो सिलेबसमध्ये हा टॉपिक दिसतोय आपल्याला, त्या टॉपिकला अंडरलाईन करायचं. अशा प्रकारे मागच्या 2018 पासूनच्या ज्या क्वेश्चन पेपर आहेत ना त्या पाहिजे. कधीपर्यंत? 2024 पर्यंत किंवा 25 पर्यंत पहा. ठीक आहे, आणि सिलेबसमध्ये ज्या ज्या टॉपिकवर प्रश्न विचारलेले आहेत त्यांना हायलाईट करायचं आहे आणि ते टॉपिक तुम्ही बारकाईने अभ्यासाला सुरू करायचे. म्हणजे तुम्हाला थोडंसं डिफिकल्ट वाटतं हे सर्व, पण सेल्फ स्टडीमध्ये सर्वात इफेक्टिव्ह वे जो आहे ना अभ्यासाचा तो हाच आहे. कारण होतंय काय आता सध्या सिलेबसमध्ये अनेक पॉईंट त्यांनी मेन्शनच केलेले नाही आहेत, पण एक्झामला वेगवेगळ्या पॉईंटवर क्वेश्चन विचारले जात आहेत. मग ते पॉईंट सिलेबसमध्ये नसतात, आपण फक्त सिलेबसचा अभ्यास करून गेलेलो असतो आणि क्वेश्चन पेपर पाहिला तर वेगळेच काहीतरी टॉपिक दिसतात. असं व्हायला नको म्हणून प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सर्वात पहिल्यांदा पाहिजे. त्यामध्ये कुठले टॉपिक आहे ते हायलाईट करायचे, ते टॉपिक सिलेबसमध्ये हायलाईट करायचे. सिलेबसमध्ये पण ते टॉपिक नसतील तर एका पेजवर नोट डाऊन करायचे आणि हळूहळूपणे सर्व टॉपिकचा अभ्यास सुरू करायचा. अशा पद्धतीने तुम्ही सिलेबस कव्हर करत जायचा. ठीक आहे, हा सिलेबस अशा पद्धतीने तुम्ही कव्हर करायचा प्रयत्न केला तर जवळपास तुमचे 5 ते 6 महिने यामध्ये जातील. कारण डीपमध्ये तुम्हाला अभ्यास करणं रिक्वायरमेंट आहे. या सर्व गोष्टी कॉम्पिटिटिव्ह एक्झामच्या आहेत. कॉम्पिटिटिव्ह एक्झामला कुठून कसा क्वेश्चन येईल हे आपण सांगू शकत नाही, म्हणून जे काय आहे ना ते डीपमध्ये आपण पाहिलं पाहिजे. ठीक आहे, मग आता 8-9 महिन्यात तुम्ही सर्व सिलेबस आहे किंवा प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपरमधले जे टॉपिक आहेत ते सर्व गोष्टी रेफर केल्या. नंतर पुन्हा थोडंसं एक्झामचं नोटिफिकेशन वगैरे आलं ना आपण पुन्हा एकदा प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सोडवायला घ्यायचं. आता तुम्ही एक्झामच्या आधी 1-2 महिने आधी तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर जेव्हा सोडवायला घेताल तेव्हा तुम्हाला ते इझी वाटायला लागतील. त्याचं रिझन काय? तुम्ही सर्वात स्टार्टिंगलाच क्वेश्चन पेपर पाहिले, त्यातले टॉपिक तुम्ही अभ्यासाला सुरू केलं. त्यामुळे पुन्हा ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन पेपर सोडायला घेताल त्यावेळेस ते इझी वाटतील आणि त्यावेळेस तुम्हाला कळेल अरे आपला अभ्यास योग्य डायरेक्शनने झालेला आहे. त्यावेळेस तुम्हाला कळेल की अनेक क्वेश्चन असे आहेत जी रिपीट होत आहेत, फक्त कन्सेप्ट चेंज होत आहेत. ठीक आहे, तेव्हा तुम्हाला कळेल की आपला स्कोर खूप चांगला होऊ शकतो आणि त्यावेळेस मग तुम्हाला फक्त MCQवर फोकस करायचा आहे. ठीक आहे, म्हणजे सेल्फ स्टडी करायचा असेल तर सर्वात स्टार्टिंगला तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करा की सर्वात पहिले तुम्ही सिलेबस पहा. सिलेबस पाहिल्यानंतर प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पहा. 2019 पासून क्वेश्चन पेपर आहेत ते जरी पाहिले तरी पण चालेल. आणि जे टॉपिक तुम्हाला जे महत्त्वाचे वाटते त्या सर्व टॉपिकला राईट डाऊन करून ठेवा आणि 1 बाय 1 सर्व टॉपिक डीपमध्ये अभ्यासा. ठीक आहे, तर तुम्ही डेफिनेटली MSCIT एक्झाम क्लिअर करू शकता.
ठीक आहे, कारण फक्त सिलेबस पण जर तुम्ही अभ्यास केला तर अनेक टॉपिक तुमचे मिस होऊन जातील, एक्झामला ते टॉपिक दिसतील आणि तुम्हाला वाटेल की सिलेबसच्या बाहेरचे क्वेश्चन आलेले आहेत. ठीक आहे, पण त्या टॉपिकवर ऑलरेडी एक्झामला क्वेश्चन आलेले असतात, ते टॉपिक देखील आपल्याला अभ्यासून जावं लागतं, कारण डायरेक्टली इनडायरेक्टली सिलेबसमधल्या पॉईंटला ते टॉपिक रिलेट करतात, त्या टॉपिकशीच ते निगडीत असतात. ठीक आहे, प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर आहे ते सर्वात स्टार्टिंगला आता पहा, त्यामधले टॉपिक पहा आणि त्यानुसार अभ्यास सुरू करा. आणि ह्या सर्व गोष्टी तुम्हाला प्रॉपर वेनी कराव्या लागतील. डेली तुम्ही थोडासा त्याला टाईम दिला पाहिजे, कन्सिस्टंट वेनी सर्व गोष्टी केल्या पाहिजे, तर ते कव्हर होईल. प्रॉपर वेनी सर्व गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. ठीक आहे, मॅथमॅटिक्स असेल, लॉजिकल रिझनिंग असेल, थोडंसं त्या संदर्भात प्रॅक्टिससाठी तुम्हाला टाईम देणं अपेक्षित आहे. आणि सिम्पल साधं कुठलंही टेन्शन न घेता जर सरळ डेली फक्त 20, 25, 30 मिनिटं देऊन तुम्हाला अभ्यास सुरू करायचा असेल तर तुम्ही कोर्स जॉईन करू शकता. कोर्स पण ऑप्शन तुमच्याजवळ आहे. ठीक आहे, बेसिक कोर्स जॉईन करायचा, जे पण डेली चाललंय फक्त ते फॉलो करायचं. वेळ भेटेल त्यावेळेस ते लेक्चर पाहू शकता. त्याने पण पेपर फर्स्ट तुमचा चांगल्या प्रकारे कव्हर होऊ शकतो. पेपर फर्स्टमध्ये 82 मार्क देखील विद्यार्थ्यांनी मिळवलेले आहेत. तुम्ही देखील मिळून एक्झाम क्लिअर करू शकता. ठीक आहे, आणि जर तुम्हाला सेल्फ स्टडी करायचं असेल तर थोडंसं एफर्ट्स तुम्हाला घेणं अपेक्षित आहे, कारण कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आहे. बाकीच्या तुलनेमध्ये तुम्हाला परफॉर्मन्स तुमचा चांगला ठेवावा लागतो, तर एक्झामिनेशनमध्ये आपलं क्वालिफिकेशन आपल्याला मिळतं. कॉम्पिटेटिव्ह ना बाकीच्यांपेक्षा तुमचा परफॉर्मन्स चांगला तर तुम्ही क्वालिफाय होणार आहे, नाही तर होणार नाही आहे. म्हणजे 100पैकी तुम्ही 6% आले पाहिजे. म्हणजे मागं तुम्ही 96 जणांना ठेवलं पाहिजे, 94 जणांना ठेवलं पाहिजे, त्यावेळेस तुम्ही क्वालिफाय होणार आहे. ठीक आहे, 94, 95, 96 जणांना ठेवलं तुम्ही मागं तुमच्या, तर तुमचं क्वालिफिकेशन सिलेक्शन होणार आहे. म्हणून तुमचा परफॉर्मन्स बेस्ट तुम्हाला ठेवावा लागेल. मग सेल्फ स्टडीने ठेवायचं असेल तर बेटर वेनी तुम्ही अशा पद्धतीने अभ्यास करू शकता. कोर्स मार्फत ठेवायचं असेल तर इन्क्वायरी करू शकता. ठीक आहे, तर फ्रेंड आजचं लेसन आय होप तुम्हाला योग्य वाटलं असेल. आजचं लेसन संपूर्ण पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच.